हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, मी आहे जयश्री आणि आज आपण पाहणार आहोत हिस्ट्रीचा तिसरा क्लास. याआधी आपण जो पहिला क्लास होता त्यामध्ये इतिहासाची साधने पाहिली. त्यानंतर दुसरा क्लास होता तो हडप्पा संस्कृती याविषयीची माहिती पाहिली आणि आपण तिसऱ्या क्लासमध्ये आज आपण वैदिक संस्कृती याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज शेअर, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वळूयात आपल्या विषयाकडे. तर प्रथम आपण वैदिक संस्कृती म्हणजे काय ते पाहूया. तर ज्यावेळेला सिंधू संस्कृतीचा सिंधू संस्कृती होती त्यालाच आपण हडप्पा संस्कृती असे म्हणतो. तर हडप्पा संस्कृतीच्या विनाशानंतर जी संस्कृती निर्माण झाली त्याबद्दल आपल्याला जी माहिती मिळते ती वेदांद्वारे मिळते. तर पहा, सिंधू संस्कृतीच्या विनाशाची किंवा सिंधू संस्कृतीचा विनाश कसा झाला याबद्दलची जी आपल्याला माहिती मिळते ती माहिती आपल्याला वेदांद्वारे मिळते. त्यामुळे त्या कालखंडाला वैदिक कालखंड असे म्हणतात. वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. तर पहा, त्याची प्रॉपर व्याख्या आपण अशी करू शकतो की वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. सर्वाधिक प्राचीन साहित्य कोणते असेल तर ते वेद वाङ्मय आहे. त्यानंतर वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेद वाङ्मयाची भाषा ही संस्कृत होती. तर पहा, वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी मिळून केलेली आहे. तसेच त्या वेद वाङ्मयाची भाषा ही संस्कृत होती. वेदांची भाषा कोणती होती तर संस्कृत ही होती. त्यानंतर ऋग्वेद हा त्या काळातील मूळ ग्रंथ आहे. म्हणजे पहा, जे वेद आहेत चार, म्हणजे ऋग्वेद असेल, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे हे 4 वेद आहेत. यातील ऋग्वेद हा मूळ ग्रंथ आहे, म्हणजे जुना ग्रंथ आहे. जो सर्वप्रथम जो ग्रंथ लिहिला असेल किंवा लिहिला आहे तो ग्रंथ म्हणजे ऋग्वेद. हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. ऋग्वेद हा ग्रंथ काव्य स्वरूपात आहे. कोणत्या स्वरूपात आहे तर ऋग्वेद हा ग्रंथ काव्य स्वरूपामध्ये आहे. तर वेदांची रचना अंदाजे इसवी सन पूर्व 2500 ते 500 इसवी सन पूर्व पर्यंत झाली होती. तर वैदिक संस्कृती 2 भागामध्ये विभागलेली आहे. तर पहिला जो कालखंड आहे तो वैदिक कालखंड आहे. त्यानंतर दुसरा जो कालखंड आहे त्याला आपण वैदिकोत्तर कालखंड असे 2 विभागामध्ये विभागलेले आहे. तर या 4 वेदांच्या ग्रंथांना, हे जे 4 ग्रंथ आहेत, यजुर्वेद असेल किंवा सामवेद, अथर्ववेद, त्यानंतर ऋग्वेद, हे जे 4 ग्रंथ आहेत या 4 ग्रंथांना मिळून संहिता असे म्हणतात. या 4 ग्रंथांना मिळून संहिता असे म्हणतात. वेद म्हणजे जाणणे. तर वेद या शब्दाचा अर्थ काय आहे तर जाणून घेणे. त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली. तिचा अर्थ ज्ञान असा होतो. वेदचा अर्थ ज्ञान असा होतो. मौखिक पठणाच्या आधारे वेदाचे जतन केले गेले. जे पूर्वी वेद लिहिण्याआधी मौखिक पठणाच्या आधारे वेदाचे जतन केले गेले होते. वेदांना श्रुती असेही म्हणतात. तर पहा, वेदांनाच काय म्हणतात तर श्रुती असेही म्हटले जाते. पुढे पाहूया, पहिला ग्रंथ पाहूया किंवा पहिला वेद पाहूयात तर ऋग्वेद संहिता पाहूया. तर ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद. तर पहा, ऋचांनी बनलेला वेद
म्हणजे ऋग्वेद. आता ऋचा म्हणजे काय ते पाहूया. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. ऋचा म्हणजे काय तर स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. स्तुती कोणाची तर देवदेवतांची. ऋचा म्हणजे देवांची किंवा देवांची स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य म्हणजे ऋचा. मग या ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद. आय होप तुम्हाला ही व्याख्या समजली असेल. पुढे पाहूया. आता अनेक ऋचा एकत्र गुंफून, तर पहा, अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या या काव्याला सूक्त म्हणतात. सूक्ते म्हणजे काय तर म्हणजे अनेक ऋचा एकत्र येऊन किंवा अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या या काव्याला सूक्ते म्हणतात. तर पुढे पाहूया. ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत. पुढे पाहूया. दुसरा वेद यजुर्वेद. तर यजुर्वेदामध्ये तसेच ऋग्वेदाविषयी आणखी जाणून घेऊयात. तर पहा, ऋग्वेद हा मानवजातीची सर्वात जुनी निर्मिती मानली जाते. जसं की आपण मगाशी अभ्यासले. तर ऋग्वेद 10 भागात विभाजित केले गेलेले आहेत. ऋग्वेद हे एकूण 10 भागामध्ये विभाजित केले गेलेले आहे. यामध्ये 2 ते 7 भाग सर्वात जुनी मानली जातात. ऋग्वेद हे 10 भागामध्ये विभागले गेलेले आहेत किंवा आयोजित केलेले आहेत. त्यातील 10 भागामध्ये आयोजित केलेले आहेत. त्यातील 2 ते 7 भाग सर्वात जुने मानले जातात. प्रथम आणि 10वी मंडळे नंतर जोडली जातील. त्यात एकूण 1128 सूक्ते आहेत. तर पहा किती सूक्ते आहेत तर 1028 सूक्ते आहेत. ऋग्वेदातील मंत्र निर्माता म्हणून विश्वामित्र असेल किंवा वामदेव, भारद्वाज, अत्री आणि वशिष्ठी इत्यादींची नावे आढळलेली आहेत. पुढे पाहूया. यजुर्वेदाविषयी जाणून घेऊया. तर यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. तर नावामध्येच आहे यजुर्वेद. जो यज्ञ करतात त्या यज्ञामध्ये म्हटले जाणारे मंत्रांचा यामध्ये समावेश आहे. तर यजुर म्हणजे काय तर यज्ञ. पहा, यजु हा म्हणजे यज्ञ. यजुर्वेदात अनेक प्रकारच्या यज्ञ पद्धतीचे वर्णन केलेले आहे. त्याला अर्ध्वयावा असेही म्हणतात. हा वेद 2 भागामध्ये विभागलेला आहे. तर पाहूया प्रथम आपण. तर यजुर्वेद हा 2 भागामध्ये विभागलेला आहे. पहिला जो आहे तो कृष्ण यजुर्वेद. म्हणजे पहा, यजुर्वेद हा 2 भागामध्ये विभागलेला आहे. पहिला आहे कृष्ण यजुर्वेद आणि दुसरा आहे शुक्ल यजुर्वेद. पहा, कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद असे 2 भागामध्ये यजुर्वेद विभागलेला आहे. कृष्ण यजुर्वेदात 4 शाखा आहेत. यामध्ये एकूण 4 शाखा आहेत. पहिला आहे कथक, दुसरा आहे कपिथल, तिसरा आहे मैत्रेयनी आणि चौथा आहे तैत्तिरीय. हे आहेत 4 शाखा. यजुर्वेदाच्या 5व्या शाखेला वजसनेय असे म्हणतात. म्हणजे यजुर्वेदाची 5वी शाखा ही आहे त्याला वजसनेय
असेही म्हणतात, जे शुक्ल यजुर्वेदाच्या अंतर्गत ठेवले जाते, म्हणजे यामध्ये. तर यज्ञविधीमध्ये कोणत्याही मंत्राचे पठण कसे व केव्हा करावे याचे मार्गदर्शन या संहितेत दिलेले आहे. पण त्यात असणारे मंत्र व गद्यात दिलेल्या मंत्राचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे. तर हे होते यजुर्वेद संहिता. पुढे पाहूया सामवेद संहिता. प्रथम आपण नावाचा अर्थ समजून घेऊया. साम म्हणजे गान, म्हणजे गाणे. यज्ञाच्या निमित्ताने देवतांची स्तुती करताना सामवेदातील स्तोत्रे गातील ब्राह्मणांना उद्गत म्हणतात. तर पहा, साम म्हणजे गाणे किंवा गान. तर यावरून सामवेदामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश असेल ते आपल्याला समजते. म्हणजे तालासुरात किंवा एखादा मंत्र असेल तो तालासुरात गाणे, ठीक आहे, यामध्ये त्याचा समावेश होतो. तर सामवेदात एकूण 1810 स्तोत्रे दिलेली आहेत. सामवेदामध्ये एकूण 1810 स्तोत्रे दिलेली आहेत. त्यातील बहुतेक म्हणजे ऋग्वैदिक स्तोत्रांची पुनरावृत्ती केलेली आहे. केवळ 78 श्लोक नवीन आहेत. केवळ 78 जे श्लोक आहेत ते नवीन आहेत व मूळही आहेत. तर सामवेदाला 3 शाखांमध्ये विभागले गेलेले आहेत. तर सामवेदाला एकूण 3 शाखांमध्ये विभागले गेलेले आहेत. त्यातील पहिली जी शाखा आहे ती आहे कौथुम, दुसरी आहे रनानिया आणि तिसरी जी आहे ती आहे जेमिनिया. पहा, सामवेद एकूण 3 शाखांमध्ये विभागलेले आहे. कौथुम, रनानिया आणि तिसरे आहे जेमिनिया. तर काही यज्ञविधीच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जाई, ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केलेले आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. आय होप तुम्हाला सामवेद संहिता समजली असेल. चौथा वेद पाहूया, तो आहे अथर्ववेद संहिता. तर वेदाची निर्मिती अथर्व ऋषींनी केली, यामुळे या वेदाला अथर्व हे नाव दिले गेले. त्याचे 2 शाखा आहेत. म्हणजे अथर्ववेदाचे एकूण 2 शाखा आहेत. त्यातील पहिली आहे शौनक. पहिली जी आहे शौनक आणि दुसरी आहे पिपलाड. पहिले आहे शौनक आणि दुसरे आहे पिपलाड. अथर्ववेदात एकूण 20 अध्यायांमध्ये आयोजित केलेले आहे. अथर्ववेद हे एकूण 20 अध्यायात आयोजित केलेले आहे. यात 731 अथर्ववेदामध्ये 731 सूक्त आणि सुमारे 600 हे सूक्त आणि सुमारे 6000 मंत्र आहे. पहा, या वेदामध्ये 731 सूक्त आणि सुमारे 6000 मंत्र आहे. पुढे पाहूया. अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आलेले आहे. अथर्ववेदात दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते. आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, दुःखांवर करावयाचे उपाय त्यात सांगितलेले आहे. तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहितीही यामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन अथर्ववेदामध्ये केले गेलेले आहे. संहितेच्या रचनेनंतर म्हणजे जे वेदाच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ
आरण्यके व उपनिषदे यांची रचना केली गेली. त्याचाही समावेश आपण वेद वाङ्मयात करतो. तर पाहूया ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय. तर यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. पहा, ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय, तर यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ असे म्हणतात. आता प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहे. पुढे पाहूया. अरण्यके. अरण्यके म्हणजे काय, तर अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्यक ग्रंथामध्ये मांडलेले आहे. नावामध्येच आहे अरण्य म्हणजे जंगल. तर अरण्यात जाऊन एकाग्र चित्तेने केलेले चिंतन अरण्यक ग्रंथामध्ये मांडलेले आहे. यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी घेतलेली दिसते. पुढे आहे उपनिषदे. तर उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळविलेले ज्ञान होय. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान म्हणजे उपनिषद होय. तर जन्म मृत्यू यासारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाही. अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे. तर 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके व उपनिषदे रचण्यास एकूण किती वर्षाचा कालावधी लागला, तर 1500 वर्षाचा कालावधी लागला. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके व उपनिषदे यांची रचना करण्यासाठी सुमारे 1500 वर्षांचा कालावधी लागला. पुढे पाहूया. वैदिक काळातील कुटुंब व्यवस्था कशी होती, तर त्याचबरोबर दैनंदिन जीवन त्यांचे कसे होते याचा अभ्यास आपण करूया. तर वैदिक काळामध्ये त्यांची कुटुंब व्यवस्था कशी होती, त्याचबरोबर त्यांचे दैनंदिन जीवन कसे होते, दैनंदिन जीवन कशा प्रकारे चालायचे त्याविषयी माहिती पाहूया. तर वेद काळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजे गृहपती असे. पहा, कुटुंबाचा कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजे गृहपती असे. म्हणजे येथे पितृसत्ताक पद्धती होती. म्हणजे वडिलांच्या निधनानंतर मोठा मुलगा मालमत्तेचा वारस असणे किंवा वडिलोपार्जित संपत्तीवर स्त्रियांचा कोणताही हक्क नव्हता. तर कुटुंबाचा कर्ता पुरुष गृहपती असे. गृहपतीच्या परिवारात त्यांचे वृद्ध माता पिता, त्यांचे लहान भाऊ, त्या भावाचे परिवार, त्यांची पत्नी व मुले यांचा किंवा त्यांच्या मुलांचे परिवार अशा सर्वांचा समावेश यामध्ये होत होता. ही जी कुटुंब व्यवस्था होती ती पुरुषप्रधान होती. म्हणजे पहा, आपण जर हडप्पा संस्कृती अभ्यासताना आपल्याला असं जाणून आले की ती मातृसत्ताक पद्धती असावी. पण यामध्ये वैदिक संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्था ही पुरुषप्रधान होती किंवा पितृसत्ताक कुटुंब पद्धती होती. पुढे पाहूया. हडप्पा संस्कृतीमध्ये मातृसत्ताक पद्धती होती. यावरून असं कळते की त्या काळामध्ये देवीच्या मूर्त्या सापडलेल्या आहेत. त्यावरून आपण असं म्हणू शकतो की त्यावेळेची जी पद्धती होती म्हणजे हडप्पा संस्कृतीची ती मातृसत्ताक पद्धती असावी. देवीची पूजा ते जास्त करत असे. पण यामध्ये वैदिक काळामध्ये
जी कुटुंब व्यवस्था होती ती पुरुषप्रधान होती. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात, परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली. त्यामुळे स्त्रियांचे महत्त्व कमी होण्यास सुरुवात झाली. तर वैदिक काळातील घरे मातीची व कुडाची असत. गवत किंवा वेलीचे जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड. कूड म्हणजे काय, तर गवत किंवा वेली यांचे जाडसर तट्टे विणून त्यावर शेण मातीचे लिंपण तयार केले जाते, त्या भिंतीला कूड असे म्हणतात. या घराच्या जमिनी शेणा मातीने सारवलेल्या असतात. घरासाठी ग्रह किंवा शाला हे शब्द वापरले जातात. पहा, घरासाठी ग्रह किंवा शाला हे शब्द त्यावेळेला वापरले जात होते. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. पहा, गहू, सातू आणि तांदूळ. गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. वैदिक वाङ्मयात यव, गोधूम, व्रीही यासारखे शब्द आढळतात. यव, गोधूम, व्रीही यासारखे शब्द आढळतात. तर यव म्हणजे काय, तर यव म्हणजे सातू, त्यालाच आपण काय म्हणतो, बार्ली. यवाला आपण काय म्हणतो, तर बार्ली म्हणतो. गोधूम, गोधूम म्हणजे गहू. गोधूम म्हणजे गहू. कन्नडमध्ये पण याला गोदी, गव्हाला गोदी असे म्हणतात. मग त्यावरून गोधूम, गोदी, गहू असे शब्द येतात. तर व्रीही म्हणजे काय, तर तांदूळ. व्रीही, तांदूळ. तर यव म्हणजे बार्ली, गोधूम म्हणजे गहू, व्रीही म्हणजे तांदूळ. आता वेदकालीन लोक लोकरी व सुती वस्त्रे वापरत असे. तर वल्कले म्हणजे झाडाच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे. वल्कले या शब्दाचा अर्थ काय होतो, तर झाडाच्या म्हणजे वल्कले म्हणजे काय, तर झाडाच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे होय. तसेच प्राण्यांच्या कातड्याचाही उपयोग वस्त्र म्हणून ते करत असे. स्त्रिया व पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने वापरत असत. त्याचबरोबर निष्क नावाचा गळ्यातील दागिना लोकप्रिय असावा. कोणता, तर निष्क. पुढे पाहूया. गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती व शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. त्याचबरोबर वीणा असेल, वीणा, शततंतू, झांजा, शंख ही त्यांची प्रमुख वाद्य होती. वाद्य कोणती होती पहा, वीणा, शततंतू, झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्य होती. आणि ही तालवाद्य कोणती होती, तर डमरू आणि मृदुंग. वाद्य वीणा, शततंतू, झांजा आणि शंख ही होती, तर तालवाद्य ही डमरू, मृदुंग होती. पुढे पाहूया. वैदिक काळातील शेती, पशुपालन, आर्थिक व सामाजिक त्यांचे जीवन कसे होते ते पाहूया. तर प्रथम शेतीविषयी जाणून घेऊया. तर वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. वेदकाळामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अथर्ववेदामध्ये पिकांवर पडणारे कीड, पिकांचा विध्वंस करणारे प्राणी, त्यावर उपाय यांचाही विचार केलेला आढळतो. खत म्हणून शेणाचा उपयोग ते करत असे. त्या काळामध्ये घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. लक्षात ठेवा, घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना वैदिक काळामध्ये विशेष महत्त्व होते. वेदकालीन रथाची चाके आऱ्यांची होती. वेदकालीन जी रथे होती त्या रथांची चाके ही आऱ्याची होती. भरीव चाकांपेक्षा
आऱ्याचे चाक वजनाने हलके असे. भरीव चाकापेक्षा आऱ्यांचे जे चाके होती ती वजनाने हलकी असे. पुढे पाहूया. त्या काळात शेती, पशुपालन याशिवाय इतर अनेक व्यवसायांचाही विकास झालेला होता. जसे की व्यावसायिक असेल, त्यानंतर कारागीर असे. तर व्यावसायिक व कारागीर यांना श्रेणी या नावाने ओळखले जाते किंवा जात असे. त्यांचे स्वतंत्र असे संघ होते. अशा संस्थेच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणत. पहा, व्यावसायिक व कारागीर यांना श्रेणी या नावाने ओळखले जात असे. त्यांचा संघही होता. अशा संघाच्या प्रमुखाला श्रेष्ठी असे म्हणत. परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा हा दुय्यम होत गेला. व्यावसायिक व कारागिरांचा दर्जा हा हळूहळू दुय्यम होत गेला. त्या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे वर्ण निर्माण होते. पहा, वैदिक काळामध्येच जाती निर्माण झाल्या होत्या. कशावरून? तर त्या काळामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 वर्ण होते. या वर्णव्यवस्थेमध्ये किंवा या वर्णव्यवस्था आधी हे जे जाती निर्माण होण्याच्या आधी वर्णव्यवस्था व्यवसायावरून ठरत असे. पहा, वर्णव्यवस्था ही त्यांच्या व्यवसायावरून ठरत होती. परंतु नंतरच्या काळात जे वर्ण आहे, वर्ण जन्मावरून ठरू लागले. यामुळे जाती निर्माण झाल्या. जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण होत गेली. पहा, प्रथम वर्णव्यवस्था ही व्यवसायावर ठरवत असे. त्यानंतरच्या काळामध्ये वर्ण हे जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण होत गेली. तर आदर्श आयुष्य कसे जगावे यासंबंधीच्या काही कल्पना वैदिक काळात रूढ झाल्या होत्या. त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या टप्प्यांना 4 आश्रम म्हणतात. पहा, जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या टप्प्यांना 4 आश्रम असतात. तर 4 टप्प्यांना म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना 4 आश्रम असे म्हणतात. तर मग ते 4 टप्पे कोणते? तर ते 4 आश्रम कोणते? तर त्यातील पहिला आहे ब्रह्मचार्य आश्रम. यामध्ये गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ आहे. त्याला आपण ब्रह्मचार्य आश्रम म्हणतो. दुसरं पाहूया गृहस्थाश्रम. तर गृहस्थाश्रममध्ये पुरुषाने कुटुंब व समाजासाठी असलेली आपली कर्तव्ये पत्नीच्या साहाय्याने पार पाडावी अशी अपेक्षा असते. त्याला आपण गृहस्थाश्रम असे म्हणतो. पुढचा आहे वानप्रस्थाश्रम. या टप्प्यावर त्यांनी घरदाराच्या मोहाचा त्याग करून दूर जावे, मनुष्य वस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे. त्याला आपण वानप्रस्थाश्रम असे म्हणतो. त्यानंतर चौथा आहे संन्यासाश्रम. या टप्प्यामध्ये मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्म याचा अर्थ समजून घेण्यासाठी. पहा, सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्म याचा अर्थ समजून घेण्यासाठी जगावे. फार काळ एका ठिकाणी राहू नये. या काळाला आपण संन्यासाश्रम असे म्हणतो. तर पुढे पाहूया वैदिक काळातील धर्मकल्पना याविषयी माहिती जाणून घेऊया. तर निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवता रूप दिले होते. त्यांना प्रसन्न करण्यासाठी किंवा त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवी म्हणत. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ. तर पहा, वैदिक काळामध्ये त्या काळातील लोक सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या या निसर्गातील शक्तींना देव मानत होते. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवी म्हणतात. म्हणजे अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवी म्हणत. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा जो विधी असतो त्याला
यज्ञ म्हणत असे. तर यज्ञ म्हणजे काय, तर अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ. मग हवी म्हणजे काय, तर अग्नीमध्ये विविध पदार्थ जे अर्पण करतो त्याला हवी म्हणतात. तर हवी आणि यज्ञ यातील तुम्हाला फरक कळला असेल. पुढे पाहूया. वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला होता. सृष्टीचक्र व त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला ऋत असे नाव दिले. तर पहा, आपण आताच्या काळामध्ये ऋतू असे म्हणतो. तर हे ऋतू म्हणजे काय, तर वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही त्यांनी विचार केला होता. सृष्टीचक्र व त्याच्या गतीने फिरणाऱ्या जीवनचक्र याला ऋत असे नाव दिले. पुढे पाहूया, त्या काळातील शासन व्यवस्था कशी होती. तर वेदकाळात प्रत्येक ग्रामवस्तीचा एक प्रमुख असे, त्याला ग्रामणी म्हणत. पहा, प्रत्येक ग्रामवस्तीचा एक प्रमुख असे, त्या प्रमुखाला काय म्हणत असे, तर ग्रामणी असे म्हणत. आता अनेक ग्रामवस्तीचा समूह म्हणजे पहा, एका ग्रामवस्तीच्या प्रमुखाला आपण ग्रामणी म्हणत असतो. तर अशा अनेक वस्तींचा जो समूह असतो, समूह म्हणजे ह्या अनेक ग्रामवस्तीचा समूह म्हणजे विश, त्याच्या प्रमुखाला विशपती असे म्हणत. म्हणजे अनेक ग्रामवस्तीचा समूह, त्या समूहाला विश म्हणत असे. या समूहाचा जो प्रमुख होत असे त्याला विशपती म्हणत असे. अनेक विश मिळून, पहा, अनेक विश मिळून जन तयार होत असे. अनेक विश मिळून जन तयार होत असे. पुढे जन म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावलेल्या त्या प्रदेशाला जनपद म्हटले गेले. पहा, जन म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावलेल्या त्या लोकांना जनपद म्हटले गेले. त्या प्रमुखाला म्हणजे जनपदाच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हणजेच नृप आणि नृप म्हणजेच राजा. तर नृप किंवा राजा असे म्हटले जाईल. प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे व उत्तम राज्यकारभार करणे हे राजाचे कर्तव्य होते. पहा, राजाचे कर्तव्य कोणते होते, तर प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे व उत्तम राजकारभार पाहणे हे राजाचे प्रमुख कर्तव्य होते. तर तुम्हाला ग्रामणी आणि जन, विशपती ह्या कन्सेप्ट कळले असतील. पुढे पाहूया. राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमले होते. तर पहा, राजाला सहाय्य करण्यासाठी म्हणजे राज्यकारभार उत्तम रीतीने चालावा यासाठी सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमले होते. त्यातील पुरोहित व सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते. वैदिक काळामध्ये आता तर पुरोहित व सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते. तर पहा, कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाराला काय म्हणत असेल, तर भागदूग म्हणत. कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला काय म्हणत असेल, तर भागदूग. आता भागदूग म्हणजे काय या शब्दाचा आपण अर्थ पाहूया. तर भाग म्हणजे वाटा. जनतेच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा तो भागदूग. भागदूग म्हणजे काय, तर भाग म्हणजे वाटा. तर जनतेच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणाऱ्या व्यक्तीला भागदूग असे म्हणतात. पुढे पाहूया. मार्गदर्शन करण्यासाठी म्हणजे राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, वित्त व जन अशी 4 संस्था होत्या. किती संस्था होत्या, तर 4 संस्था होत्या. त्यामध्ये राज्यातील लोकसहभागही होता. पुढे पाहूया. सभा व वित्त या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग होता. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हणत, तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीत समिती म्हणत. तर पहा, ज्येष्ठ व्यक्तींचे जे मंडळ असे त्या मंडळास सभा म्हणत आणि जे
सर्वसाधारण लोकांच्या बैठकी होत असे, त्या बैठकीला समिती म्हणत असे. तर समिती आणि सभा. पुढे पाहूया. पुढे वैदिक विचार प्रवाहात स्मृती व पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराण, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेल्या धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू नावाने ओळखला जाऊ लागला. तर पहा, वेद, पुराण, स्मृती, स्थानिक लोकधारणा इत्यादींच्या आधारे धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.